नमस्कार मित्रांनो, आजची बातमी ऐकून लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू येणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. 30 जून 2026 पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार आहे. हो मित्रांनो, ही केवळ चर्चा नाही, ही आहे थेट कृषी मंत्र्यांची अधिकृत घोषणा. चला तर मग संपूर्ण माहिती सविस्तर समजून घेऊया. मागील अनेक महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीची मागणी करत होते. पीक नुकसान, नैसर्गिक आपत्ती, कमी दर, वाढलेला खर्च आणि वाढत चाललेलं कर्ज या सगळ्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली. शेतकरी रस्त्यावर उतरले, सरकारवर दबाव वाढला आणि अखेर सरकारने मोठा निर्णय घेतलाच. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, 30 जून 2026 पूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल. त्यांनी पुढे सांगितलं की कर्जमाफीसाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल येणार. जून अखेर सर्व प्रक्रिया पूर्ण आणि शेतकरी कर्जमुक्त. म्हणजेच ही केवळ घोषणा नाही, तर ठोस प्लॅन आहे. कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार? सरसकट म्हणजे सर्वांना का, की काही अटी असणार? सरकारच्या माहितीनुसार बाजारपेठ, अल्पभूधारक शेतकरी, मध्यम भूधारक शेतकरी, पीक कर्ज घेतलेले शेतकरी, सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँक कर्जदार या सर्वांचा विचार केला जाणार आहे. पात्रतेच्या अटी समिती ठरवेल. मात्र सरकारचा उद्देश आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिलासा देणे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका. आंदोलनाच्या वेळीच मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. आता कृषी मंत्र्यांच्या घोषणेमुळे हे आश्वासन प्रत्यक्षात येताना दिसत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभं असल्याचं हे मोठं उदाहरण आहे. शेतकऱ्यांसाठी याचा काय फायदा? मित्रांनो, कर्जमाफी म्हणजे केवळ पैसे माफ होणे नाही, तर मानसिक तणाव कमी, आत्महत्यांचे प्रमाण कमी, नव्याने शेतीत गुंतवणूक, बियाणे, खत, औषधं खरेदीसाठी सोय आणि कुटुंबाचं आर्थिक स्थैर्य. थोडक्यात सांगायचं तर शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवी सुरुवात. महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा. एप्रिल 2026 समितीचा अहवाल, मे 2026 अंतिम निर्णय, 30 जून 2026 कर्जमाफीची अंमलबजावणी. या काळात सरकारकडून अधिकृत GR, नियमावली आणि अर्ज प्रक्रिया जाहीर होणार आहे. शेवटी महत्त्वाचं आवाहन. मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्या घरात कोणी शेतकरी असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या शेतकरी बातम्यांसाठी